रामजीच्या जीवनातून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. त्यातलीच एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. रामाने जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा रामाला माहीत होतं की रावण कितीही दुराचारी असला तरी खूप मोठा विद्वान आहे. म्हणून त्यांनी लक्ष्मणला तिथे त्यांचे लाईफ लेसन्स विचारायला पाठवलं. लक्ष्मण तिथे गेले पण परतही आले आणि त्यांनी सांगितलं की रावण कितीही विद्वान असला तरी तो खूप घमंडी आहे. मरतेवेळी सुद्धा तो काहीही सांगायला तयार नाही. म्हणून राम तिथे गेले. रामाने त्यांना विनम्रपणे विचारलं की तुमच्या जीवनातून तुम्ही काय शिकले. तेव्हा रावणाने रामांना सांगितलं की जेव्हा लक्ष्मण माझ्याकडे आला तेव्हा तो विजयाच्या घमंडामध्ये चूर होऊन माझ्या डोक्यावर बसून त्यांनी मला विचारलं, म्हणून मी त्याला काहीही सांगितलं नाही. पण तुम्ही मला एकदम विनम्रपणे विचारलं. यातून हेही शिकायला मिळतं की आपल्याला जर काही नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर घमंडाने न शिकता विनम्रपणे आपल्याला शिकायला पाहिजे, म्हणजे आपल्याला नवीन गोष्टी आत्मसात करता येईल. मग रावणाने सांगितलं की मी माझ्या आयुष्यातून हे शिकलो की आपलं मन जे आहे ते चांगल्या गोष्टीकडे खूप कमी अट्रॅक्ट होतं आणि कमी शिकतं, पण वाईट गोष्टीकडे खूप जास्त अट्रॅक्ट होतं आणि खूप लवकर वाईट गोष्टी आपण आत्मसात करतो. जो व्यक्ती आपल्या मनावर विजय मिळवतो तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. आणि मी ते करू शकलो नाही म्हणून माझा नाश झाला. या गोष्टीमधून आपल्याला शिकण्यासारखं हे आहे की आपल्याला नवीन जरी गोष्टी शिकायच्या असेल तर आपला घमंड दूर करून आपल्या नम्रपणे त्या गोष्टी शिकायला पाहिजे. आपल्याला मला हे येतेच असं म्हणण्यापेक्षा मला नवीन काहीतरी शिकायचं आहे असं म्हटलं पाहिजे. आणि वाईट स्टुडंटनी स्पेशली वाईट गोष्टीकडे लक्ष न देता चांगल्या गोष्टीकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे आणि त्यातून चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि त्यात आपलं मनावर कंट्रोल आपल्याला करता आलं पाहिजे. जय श्रीराम.